नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सलगर आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अजितदादा पवार यांचे सुपुत्र असणारे पार्थदादा पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यामध्ये काहीतरी जमीन घोटाळ्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे आणि त्या विरोधामध्ये असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी अजितदादा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधामधले असणारे पुरावे जवळपास 21 किलो त्याचं वजन आहे असं त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या आणि ते पुरावे ते अमित शहांच्याकडे नेऊन सादर करणार आहेत की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असं चाललंय, यांचा राजीनामा ताबडतोब घ्या, यांना पदावरून काढून टाका, अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी जाऊन अमित शहांच्या पुढे मांडणार आहेत. परंतु मला या ठिकाणी एक प्रश्न पडतो, आज ज्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधात होते त्यावेळेस त्यांच्याकडे अजितदादांच्या विरोधामध्ये असणारे गाडीभर पुरावे होते असे देवेंद्र फडणवीसांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. मग त्या पुराव्याचा आजपर्यंत काही चौकशी झाली नाही, कुठं काहीही महाराष्ट्राला बघायला भेटलं नाही आणि आता तुमच्या या 21 किलोच्या कागदाने काय होणार आहे असा मला एक प्रश्न पडलेला आहे. तुमची दखल खऱ्या अर्थानं हे अमित शहा किंवा मोदी साहेब हे घेतील का हा प्रश्न पडला आहे. घेतली तर चांगलीच गोष्ट आहे. याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे.